अनैतिक संबंधाच्या संशयावरून नवऱ्यानं आपल्या पत्नीची हत्या केल्याची घटना खारघर सेक्टर 11 मधल्या केंद्रीय विहार या सोसायटीमध्ये घडली आहे। पुष्पा चित्तूर असे 40 वर्षाच्या मृत महिलेचं नाव आहे। त्या खारघर मधल्या खासगी शाळेत शिक्षिका होत्या। पती श्रीनिवास चित्तूरनं आपल्या पत्नीचा मोबाईल पाहिला असता त्याला त्यामध्ये काही अश्लील मेसेजेस आणि फोटो दिसले। यानंतर श्रीनिवास याची आपल्या पत्नीचे अनैतिक खारघर पोलिसांनी या प्रकरणी श्रीनिवास याला आता अटक केली आहे। 2 ते 3 वर्षांनी आल्यानंतर त्यांना असं जाणवलं की पत्नीचं कुठेतरी दुसऱ्याशी अनैतिक संबंध आहेत आणि ते संबंध त्यांच्या मोबाईलवरनं ते लोकेट झाले त्याला आणि त्यावरून त्यांच्या छोट्या छोट्या कारणावरून भानगडी होत होत्या, म्हणजे बाचाबाचीचं म्हणजे चालत होत्या त्यांच्या। त्याचा विपर्यास होऊन काल रात्री त्यांच्या दोघात जोरदार भांडण झालं अनैतिक संबंधाचा संशय घेऊन आणि त्या याच्यात घरामध्ये असलेली हातोडीच्या साहाय्याने त्यांनी आपल्या पत्नीला डोक्यात मारून जीवेठार केलेले आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।